दरम्यान थेट आपण आता जाणार आहोत नाशिकात, कारण आदित्य ठाकरे आता नाशिक दौऱ्यावर आहेत। ही आपण थेट दृश्य नाशिकमधली आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। तर आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। आज कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी तपोवनात राहणं पसंत केलंय आणि तपोवनातल्या वृक्षतोडीची त्या सगळ्या प्रकरणाची ते माहिती घेणार आहेत। आदित्य ठाकरे सध्या तपोवनात पोहोचलेले आहे। ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आणि नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीबाबत ते माहिती घेतील, तिथल्या निसर्गप्रेमींशी ते संवाद साधणार आहेत। तपोवनातील झाडांच्या पाहणीसाठी आता आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। आपण बघितलं तर आदित्य ठाकरेंनी या आधी सुद्धा पर्यावरणाविषयीचे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते आणि आता ते काही माध्यमांशी संवाद साधतात का, जे काही वृक्षप्रेमी तिथे जमलेले आहेत, काही वृक्षप्रेमी आंदोलनासाठी तिथे बसलेले आहेत, त्यांच्याशी ते काय संवाद साधतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। आदित्य ठाकरे आता नाशिकच्या तपोवनात दाखल झालेले आपण बघतोय। तिथे काही आंदोलनकर्ते सुद्धा बसलेले आहेत, त्यांच्याशी आदित्य ठाकरे संवाद साधतात। आंदोलनकर्त्यांनी हातात फलक देखील घेतल्याचं बघायला मिळतंय। यासह या आंदोलनामध्ये महिलांचाही मोठा सहभाग असल्याचं बघायला मिळतंय आणि आदित्य ठाकरे स्वतः त्या आंदोलनकर्त्यांसोबत खाली बसले आणि त्या सगळ्यांशी ते संवाद साधतात। ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर थेट आपण बघतोय। आदित्य ठाकरे नाशिकच्या तपोवनातनं लाईव्ह NDTV मराठीवर। आदित्य ठाकरे या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं नेमकं म्हणणं मांडून घेत आहेत। तिकडे कशा पद्धतीनं वृक्षतोडीची मोहीम राबवली जाते, कशा पद्धतीनं येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तिथल्या झाडांना लक्ष्य केलं जाते, या सगळ्याचा आढावा आता आदित्य ठाकरे घेणार आहेत। कारण सातत्यानं अशा पद्धतीची टीका होत होती, मोठं आंदोलन सुद्धा उभं राहिलेलं होतं। या आंदोलनात अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा सहभाग घेतलेला होता, आपला विरोध दर्शवलेला होता। सयाजी शिंदेंनी ह्याला मोठा विरोध केलेला होता। त्यानंतर अनेक सेलिब्रिटी तिथे दाखल झाले, अनेक राजकीय पक्षांनी देखील हा मुद्दा उचलून धरलेला होता आणि आता आदित्य ठाकरे इथे दाखल झाले। तर आदित्य ठाकरेंना आता ही सगळी समस्या सांगितली जाते। आदित्य ठाकरे त्या सगळ्या आंदोलनकर्त्यांसमवेत तिथे बसलेले आहेत आणि ही नेमकी त्यांची समस्या काय ते जाणून घेतात, नेमका मुद्दा जाणून घेतात। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। नाशिकहून आपले प्रतिनिधी थेट जोडले गेले आहेत। तर प्रांजल कुलकर्णी, प्रांजल। सौरभ, आपण बघितलं तर तपोवनातील वृक्षतोडीचा जो मुद्दा आहे त्यावरून पर्यावरण प्रेमी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेले आहेत। विशेष म्हणजे याबाबत हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल करण्यात आली होती आणि याबाबत सुनावणी देखील सुरू आहे। तर दुसरीकडे हरित लवादाने देखील या वृक्षतोडीला स्थगिती दिलेली आहे। दरम्यान याच तपोवनामध्ये सध्या आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत। त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे आणि सध्याचे आपण हे दृश्य बघत आहोत। जे पर्यावरण प्रेमी आहेत, ज्यांनी इथे खरं तर लढा ते देत आहेत, त्यांची त्यांनी भेट घेतली आहे। त्यांच्याशी आदित्य ठाकरे हे सध्या चर्चा करतायत। आदित्य ठाकरेंसोबत नाशिकचे स्थानिक पदाधिकारी असतील, यासोबतच इतर देखील काँग्रेसचे देखील पदाधिकारी असतील, हे देखील इथे उपस्थित आहेत आणि सध्या आदित्य ठाकरे या पर्यावरण प्रेमींशी चर्चा करतायत, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेत आहेत। दरम्यान या तपोवनातील वृक्षतोडीबाबत काही दिवसांपूर्वी राजकारण देखील चांगलं तापलेलं होतं, त्याला जोरदार विरोध हा बघायला मिळत होता। सयाजी शिंदे असतील किंवा मनसे चित्रपट सेनेने देखील इथे येऊन या वृक्षतोडीला विरोध करत आम्ही ही वृक्षतोड होऊ देणार नाही असा इशारा दिला होता। दरम्यान आज आदित्य ठाकरे देखील इथे दाखल झालेले आहेत। आदित्य ठाकरे यांचा आज हा नाशिक दौरा आहे। इथून ते नाशिक रोडला जाणार आहेत, तिथे कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत। दरम्यान आपण बघितलं तर 2 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। ते दिग्गज नेते आहेत, अशा 2 ते 3 नेत्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केलेला आहे आणि कुठेतरी डॅमेज कंट्रोलसाठी देखील आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे आजचा हा आदित्य ठाकरेंचा दौरा आहे। काही दिवसांवरच आता महापालिका निवडणुका देखील आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी प्रचाराचा शुभारंभ देखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाशिकमध्ये होईल असं देखील बोललं जाते।
निश्चितच त्यानंतरचा त्यांचा नेमका कसा कार्यक्रम असणार आहे, कारण आत्ता आपण बघतोय ते सध्या तपोवनात आहे. इथल्या आंदोलनकर्त्यांना ते काही आश्वस्त करतील का किंवा तिथे आंदोलन होणार आहे का प्रांजल? मुळात सौरभ, या वृक्षतोडीबाबत हरित लवादांकडून स्थगिती देण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही म्हणजे इथे जो प्रकल्प होणार होता ज्याची किंमत साधारणतः 220 कोटी रुपये होती, 33 वर्षांसाठी हा दिला जाणार होता, त्याला देखील स्थगिती देण्यात यावी अशी मागणी होती आणि ती स्थगिती देखील देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे हरित लवादाने स्थगिती दिलेली आहेत. मात्र असं असूनही पर्यावरण प्रेमी जे आहेत ते मागे हटण्याचं नाव घेत नाहीयेत. कुठेतरी झाडं जे आहेत तिथले ती वाचावेत, एक झाड तोडण्यात येऊ नयेत अशी त्यांची मागणी आहे. आणि आज आदित्य ठाकरे इथे आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच आता आदित्य ठाकरेंची या वृक्षतोडीबाबत काय भूमिका असणार आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण बघितलं तर आदित्य ठाकरे या पर्यावरण प्रेमींसोबत इथे बसलेले आहेत आणि या सर्व पर्यावरण प्रेमींशी ते चर्चा देखील करतायत. त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेत आहेत. निश्चितच प्रांजल, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ. तुर्तास धन्यवाद. दरम्यान ही थेट दृश्य आपण बघतोय नाशिकच्या तपोवनातली दृश्य. आदित्य ठाकरे आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं नीट समजून घेतात, ऐकून घेतात. तपोवनातील झाडांच्या पाहणीसाठी आदित्य ठाकरे तिथे स्वतः दाखल झाले. आज नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा आहे आदित्य ठाकरेंचा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं ते नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा शुभारंभ करू शकतात. मात्र तत्पूर्वी गेल्या अनेक दिवसांपासून जो मुद्दा गाजत होता, ज्या मुद्द्यावरनं राजकीय वातावरण सुद्धा नाशिकमध्ये तापलेलं होतं, तिथेच आता थेट पाहणीसाठी स्वतः आदित्य ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी आलेले आहेत आणि तपोवनातील झाडांची पाहणी ते करतील. सोबतच तिथे जे आंदोलनकर्ते बसलेले आहेत त्यांचं म्हणणं मांडून घेणार आहे, त्यांचं म्हणणं जाणून सध्या घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता स्वतः ते आपलं म्हणणं मांडतात का हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण जोडले जाणार आहोत. आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले. प्रांजल, सध्या तिथे नेमकी काय घडामोड चालू आहे? कारण आपण बघतो अनेक जण आपले मुद्दे मांडतात. आज आदित्य ठाकरे तिथे त्यांना संबोधित करू शकतात का? सौरभ, आदित्य ठाकरे तपोवन परिसरामध्ये दाखल झाले. त्यांनी या संपूर्ण तपोवन परिसराची पाहणी केलेली आहे. जवळपास तपोवनचा जो परिसर आहे तो 35 एकर एवढा परिसर आहे आणि या 35 एकर वरती जी झाडं आहेत ती आगामी तपोवनातील जो साधुग्राम इथे उभारला जाणार आहे, जो खरं तर प्रकल्प इथे होणार होता त्यासाठी ही झाडं तोडली जाईल असं एक नोटिफिकेशन महापालिकेने जारी केलं होतं. टेंडर हे 220 कोटी रुपयांचं काढलेलं होतं आणि या टेंडरच्या विरोधात पर्यावरण प्रेमी हे आक्रमक झालेले होते. त्यानंतर अभिनेते इथे दाखल झालेले होते. मनसे चित्रपट सेना असतील, काँग्रेसचे नेते असतील, ठाकरेंचे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी असतील, यांनी याला विरोध केला होता. आपण बघितलं तर मुंबईमध्ये देखील उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद ही घेतलेली होती आणि आम्ही काही केल्या एकही झाड तोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतलेला होता. दरम्यान आपण काही दिवसांपूर्वीची जर हालचाल जर बघितली तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले आणि त्यानंतरचा खरं आदित्य ठाकरेंचा हा पहिलाच खरं नाशिकचा दौरा आहे आणि आज त्यांनी तपोवन परिसराची ते पाहणी करतायत. तपोवन परिसरात आपण सध्याची जर ही दृश्य बघितली तर जे पर्यावरण प्रेमी गेल्या काही दिवसांपासून या वृक्षतोडीला विरोध करतायत, त्यांच्याशी ते संवाद सांगतायत. पर्यावरण प्रेमी इथली काय परिस्थिती आहेत, कशा पद्धतीने हे संपूर्ण झाडं तोडण्यात आलेली आहेत, कारण इथून जवळ असलेला तो एसटीपी प्लांट नाशिकमध्ये होत आहेत. जवळपास 4 एसटीपी प्लांट आहेत आणि या 4 एसटीपी प्लांटसाठी जवळपास 1000हून अधिक झाडं तोड देखील करण्यात आलेली आहेत आणि हीच सर्व परिस्थिती जी आहे ती पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरेंसमोर मांडतायत. आदित्य ठाकरे त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेत आहेत. नक्की सध्याची परिस्थिती काय आहे, वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आलेली आहे, मात्र यापुढे नक्की काय करणं गरजेचं आहे याबाबत आदित्य ठाकरे इथे मार्गदर्शन देखील करणार आहेत. आपण बघितलं समोर तर आदित्य ठाकरे या सर्व पर्यावरण प्रेमींबरोबर खाली ठाण मांडून बसलेले आहेत आणि संपूर्ण त्यांचं म्हणणं जे आहे ते सध्या ऐकून घेत आहेत. प्रांजल, ह्याला जोडूनच एक प्रश्न आहे तो म्हणजे आता जे तिथे आंदोलनकर्ते जे बसलेले आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून बसले आहेत का? ते नेमक्या कोणत्या संस्थेचे आहेत आणि त्यांना काही राजकीय पाठिंबा आहे की ते फक्त सामाजिक कार्यकर्ते आहेत? मुळातच आपण जर बघितलं सौरभ तर सुरुवातीला जे स्थानिक पर्यावरण प्रेमी आहेत त्यांचा याला विरोध बघायला मिळत होता. मात्र हळूहळू हे आंदोलन जे आहे ते पेटतच गेलं आणि यामध्ये अनेक सामाजिक संस्था असतील, राजकीय नेते असतील ते इथे एकवटले आणि आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी नाही तर आम्ही वृक्षप्रेमी आहोत आणि नाशिक वाचवण्यासाठी आम्ही पुढे आलो असं त्यांच्याकडून सांगितलं जात होतं. दरम्यान आता जरी आपण जर बघितलं तर इथे काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, गेल्या काही दिवसांपासून जे इथे आंदोलन करताय, जे झाड वृक्षतोडी विरोधात ज्यांनी लढा उभारलेला आहे असे इथे पर्यावरणप्रेमी आहेत. सामाजिक संस्थांचे देखील पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. ठाकरेंचे स्थानिक नेते पदाधिकारी देखील इथे आहेत आणि त्यांच्याकडून खरं तर संपूर्ण परिस्थिती आदित्य ठाकरेंना सांगितली जाते. यातील जवळपास 1 ते 2 जण असे देखील आहेत की ज्यांनी याबाबत
याचिका देखील हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या आहेत आणि वृक्षतोड होऊ देणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. आणि समोर आपण बघितलं तर जे पर्यावरण प्रेमी आहेत ते सध्या आक्रमक झालेले आहेत. कशा पद्धतीने झाडांची कत्तल करण्यात आली या मुद्द्यावरून ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत आणि आदित्य ठाकरे हे संपूर्ण म्हणणं जे आहे ते सध्या ऐकून घेत आहेत. निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ. असेच आमच्यासोबत जळलेले राहा. तुर्तास धन्यवाद. आपण ही थेट दृश्य सध्या बघतोय, नाशिकच्या तपोवनातली ही दृश्य आहेत आणि आदित्य ठाकरे सगळ्यांचं म्हणणं नीट ऐकून घेत आहेत. यानंतर ते स्वतः या वृक्षप्रेमींना, पर्यावरण प्रेमींना संबोधित करतात का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यांची ही नदी पण ती नाल्यात रूपांतर या लोकांनी केलेली आणि आता कर केला. हजारो झाडांची कत्तल करून त्या कपिला नदी आणि त्या नाल्यांमध्ये, निर्झरांमध्ये त्या बंदिस्त केल्या. त्याच्यावर माती ढकलली गेली आणि पुरावे नष्ट करण्याचा अतिशय घाणेरडा उद्वेजनक प्रकार केलेला आहे. सर्वात महत्वाचं दुसरं अजून सांगतोय की ह्या बटुक आंदोलनापाशी यांनी डम्पिंग हे केलेलं आहे. या शहरातला सर्व कचरा, सर्व घाण, सर्व डबर तिथे या तपोवनात आणून टाकलं जाते. अरे तुम्ही समजता काय कोणाला? म्हणजे ते कुठेतरी असं विजयला असं आणायचं, ते नेस्तनाबूत करायचं आणि मग आरक्षण म्हणून इथे काही होत नाही, ती झाडं तुटलेली, जळालेली आहे, ती तोडून टाका आणि मग ते बिल्डरच्या ताब्यात द्यायचं आणि विकायचं. आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे आणि आपण सुद्धा आम्हाला या पाठिंबा दिलात त्याबद्दल धन्यवाद करतो. आणि या गावातला प्रत्येक मराठी माणूस हा आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे. या आमच्या लढाईला तुमची पूर्णपणे साथ द्या. जय श्रीराम. नाशिक आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं. वेळ आली तर आम्ही आमचं रक्त सांगायला तयार आहोत, परंतु ही झाडे वाचली पाहिजेत. सगळ्यात आधी आदित्य साहेब तुमचं खूप म्हणजे आभार, कारण की तुमचा आम्हाला हा पहिला अनुभव नाहीये का तुम्ही तुमच्यामुळे आमचं ते म्हसोबाकडचं ते झाड वाचलं होतं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट जो नाशिकला येत होता त्याच्यामध्ये पैशाचा विचार न करता तुम्ही पर्यावरणाचा विचार केला, म्हणून तुम्ही आलाच याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. बरेच लोक येतात पण जी भावना तुमची आहे ती सगळ्यांची नसते. आता मला इथे यांनी सगळं सांगितले, सगळे मुद्दे आलेले आहेत. आम्हाला इथे फक्त आमची दोनच मागणी आहे का इथले जे झाड आहे जे ॲज इट इज राहिलं पाहिजे. हे जी जागा आहे ती एक जंगल म्हणून त्याचे रूपांतर जंगलामध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे इथे पुढे पण काही हा प्रॉब्लेम कधी यायला नको, हे एक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जे सरकार म्हणजे आम्ही जे काही सरकार असतं आम्ही प्रत्येकाला कधीही सहकार्यच केलेलं आहे इथल्या नाशिकच्या पर्यावरण प्रेमींनी. पण यावेळेस असं घडलेलं आहे का आम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांनी बदनाम करायचा प्रयत्न केला की आमचं जे प्रेम आहे ते बेगडीच आहे, हेच आहे, तेच आहे. म्हणजे अर्बन नक्षलवाद हा काय प्रकार आहे हे मला माहिती नाही, कारण एकदा माझ्या माहितीमध्ये एकदा फडणवीसांनी न्यायालयात पण सांगितलं होतं अर्बन नक्षलवाद हे अस्तित्वातच नाही. आणि असं असताना त्यांच्या सोयीप्रमाणे त्या आमच्या सारख्यांना जे आम्ही मनापासून प्रेम करतो झाडांवर, निसर्गावर, त्याच्यावर ते अर्बन नक्षलवाद हे असं सांगतात, बेगडी प्रेम आहे हे असं सांगतात. तर त्यांचा तर मी अगदी मनापासून धिक्कार करते आणि दुसरं अजून आम्हाला धर्मामध्ये बाटवायचा प्रयत्न करतात. कारण नसताना हे लोक कुंभमेळ्याच्या विरुद्ध आहे, ह्याच्या विरुद्ध आहे. माहिती नाही त्यांनी कुठले मागचे रेकॉर्ड काढले असतील, कोणी काही बोललं असेल, त्यांनी प्रत्यक्ष त्यांना तो प्रश्न विचारावा. पण आमचा काहीही संबंध नसताना ही पूर्ण चळवळीला बदनाम करण्यात येत आहे. तर आणि दुसरं अजून असं माझं म्हणणं आहे, जे इथे इच्छुक उमेदवार असतील महापालिकेमध्ये त्यांनी इथे यावं आणि तपोवनाबद्दल त्यांचं काय मत आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. कारण त्यांना असं वाटतं की त्यांचा जो पैशाचा खेळ आहे, याचा खेळ आहे, हे आम्ही प्रत्येकाने पाहिलेले नाशिककरांनी. त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आम्हीच जिंकून येतो, पण ही यांची धारणा एकदम खोटी आहे. नाशिककर मनातून सगळे म्हणजे अगदी मी तुम्हाला हे अगदी निक्षून सांगू शकते की त्याच पक्षातले लोक सुद्धा नाराज आहेत तपोवनाच्या मुद्द्यावर. जर त्यांनी आताच सजग झाले नाहीत तर ह्या मुद्द्यावर आम्ही ह्या लोकांना सपशेल पाडू. जर त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक केल्या तर त्याच्यावर पण खूप सगळं अवलंबून असतं. आणि मी नेहमीच हे सांगत असते का आम्ही लोकशाही मार्गाने जातो, आम्ही आंदोलन लोकशाही मार्गाने करतो. तर यावर